हाय स्टुडंट, बघा या आधीच्या लेक्चरला आपण क्वेश्चन बँक मधलंच आपण शॉर्ट आन्सर 2 मार्काचे क्वेश्चन बघितलेत. आज बघूयात शॉर्ट आन्सर 3 मार्काच्या टाईपचे क्वेश्चन. त्यातला पहिला क्वेश्चन काय, इफ ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिला आहे 3x3 ऑर्डरचा आणि देन फाइंड ए स्क्वेअर अँड हेन्स फाइंड ए इनवर्स. 2 क्वेश्चन यामध्ये विचारलेत. ए स्क्वेअर काढायचा आणि ए इनवर्स. बघा आता ए स्क्वेअर काढताना काय करता येईल आपल्याला, ए इंटू ए, 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून ए इनवर्स ए स्क्वेअर काढता येईल. पण ए इनवर्स काढायचं आहे इथं का मेन्शन केलं नाही आहे. कुठल्याही मेथडने काढू शकता तुम्ही, एलिमेंटरी रो किंवा कॉलम किंवा ॲडजॉईंट मेथडनी सुद्धा. ठीक आहे, मग आता आपण फर्स्ट ए स्क्वेअर काढूया. सोल्युशनमध्ये काय दिलेला जो काय मॅट्रिक्स ए आहे तो लिहूयात. ए इज इक्वल टू 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स. आता ए स्क्वेअर काढायचा आहे. ए स्क्वेअरलाच कसं लिहिता येईल, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए, म्हणजे 2 टाइम्स ए मॅट्रिक्स येईल. ठीक आहे, मग आता तेच लिहिलं इथं 2 टाइम्स मॅट्रिक्स, फर्स्ट मॅट्रिक्स आणि सेकंड मॅट्रिक्स तोच मॅट्रिक्स आहे. पण आता आपल्याला काय 2 मॅट्रिक्सचं इथं ऑपरेशन कुठलं आलं, मग बेसिक कन्सेप्ट मल्टिप्लिकेशन आला. तर मल्टिप्लिकेशन करताना पहिला रो ठेवायचा आणि दुसरा कॉलम. काय करणार बघा, R1नी C1ला मल्टिप्लाय करा. 0 इंटू 0, 4 इंटू 1 4, 3 इंटू -1 -3. R1नी C1ला मल्टिप्लाय केले इथे एलिमेंटल. नंतर या R1नी C2ला मल्टिप्लाय करा. 0 इंटू 4 0, 4 इंटू -3 -12, 3 इंटू 4 +12. R1नी C3ला मल्टिप्लाय करा. 0 इंटू 3 0, 4 इंटू -3 -12, +3 इंटू +4 +3 इंटू 4 +12. R1नी मल्टिप्लाय करू झाले. आता सेकंड R2नी मल्टिप्लाय करा. R2नी C1ला 1 इंटू 0 0, -3 इंटू 1 -3, -3 इंटू -3, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस +3. या R2ने C2ला मल्टिप्लाय करा. 1 इंटू 4 4, -3 इंटू -3, तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय. मल्टिप्लिकेशनमध्ये 3 इंटू 3 9, प्लस व्हॅल्यू मिळेल -3 इंटू 4 -12. R2ने C3ला मल्टिप्लाय करा. थर्ड कॉलमला 1 इंटू 3 3, -3 इंटू -3 +9, -3 इंटू 4 -12. R2ने C3ला झालं आहे. आता R3ने C1ला मल्टिप्लाय करायचं आहे. -1 इंटू 0 0, 4 इंटू 1 4, 4 इंटू -1 -4. R3ने बघा ह्या R3ने C2ला मल्टिप्लाय करायचं आहे. -1 इंटू 4 -4, 4 इंटू -3 -12, 4 इंटू 4 +16. R3ने C3ला मल्टिप्लाय करा. -1 इंटू 3 -3, 4 इंटू -3 -12, 4 इंटू 4 +16. ठीक आहे, आता त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करून बघा. +4 आणि -3 1, प्लस मायनस गेट कॅन्सल 0, प्लस मायनस 0, प्लस मायनस गेट कॅन्सल 0, 4 + 9 13, -12 +1 मिळेल. बघा त्याच्यावरून प्लस मायनस कॅन्सल होईल, प्लस मायनस 0. त्याच्यावरून आपल्याला हा काय मिळतोय, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतोय. म्हणजे रिझल्ट काय मिळाला, ए स्क्वेअर इज इक्वल टू या मॅट्रिक्सचे ऑर्डर 3x3 ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतोय आपल्याला. तर आपण रिझल्ट लिहू शकतो, ए स्क्वेअर इज इक्वल टू आय. आता रिझल्ट हा मिळाला आपल्याला काय, ए स्क्वेअर इज इक्वल टू आय. आणि आपल्याला पहिला काढून झाला आता आणि रिझल्ट पण हा मिळाला आहे. म्हणजे 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन एक रिझल्ट मिळतोय. आता इनवर्स काढायचं याच मॅट्रिक्सचा. मग 2-3 मेथड आहेत, रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉईंट. पण आपल्याला जर हा रिझल्ट मिळत असेल तर आपल्याला त्या मेथडनी सोडवता येईल. पण आता जर इनवर्स एक्झिस्ट होतो की नाही बघण्यासाठी त्या दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे तर तो त्याचा डिटर्मिनंट सॉल्व करून बघावं लागेल. मग दिलेला मॅट्रिक्सचा डिटर्मिनंटमध्ये लिहिला, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 3x3 ऑर्डरचा कसा सोडवणार, प्लस मायनस प्लस 0. तो रो आणि तो कॉलम डिलीटेड करा. डिलीट सोडून दिल्यानंतर उरलेले एलिमेंट क्रॉस मल्टिप्लिकेशन. -4 तो रो आणि तो जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम डिलीट केला, उरलेले एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. लास्ट एलिमेंट त्याचा रो आणि कॉलम सोडा, उरलेले एलिमेंट क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यावरून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते -1, म्हणजेच नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे तो मॅट्रिक्स आपल्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मिळतोय. म्हणजे त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतोय. जरी इनवर्स एक्झिस्ट झाला तरच आपण त्याचं इनवर्स काढू शकतोय. ठीक आहे, इनवर्स एक्झिस्ट होतोय. मग आता त्याच्यावरून जो आपल्याला इथं रिझल्ट काय मिळाला तो लिहिला येतं. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू आय. ए स्क्वेअर मीन्स ए इंटू ए इज इक्वल टू आय. तर बघा या स्टेपला काय करता येईल आपल्याला, प्री मल्टिप्लाय बोथ साईड
बाय ए इनवर्स. प्री म्हणजे काय, आधी. आधी काय करायचं आहे, ए इनवर्सने दोन्ही साईडला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आता बघा काय जी स्टेप आहे ते आहे ॲज इट इज आहे. ए इंटू ए इज इक्वल टू आय. काय केले, प्री म्हणजे आधी ए इनवर्सने मल्टिप्लाय केले. ठीक आहे. बघा आता ए इनवर्स इंटू ए काय मिळतो आपल्याला, रिझल्ट माहिती आहे, सोडवलं ते एक्झाम्पल आपण. आय इंटू ए इनवर्स इंटू आय, इनवर्स इंटू आय. बघा आता त्याच्यावरून कुठल्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, आयडेंटिटी म्हणजे काय, 1 इंटू 1 केलं तर 1च मिळणार आहे. 1 इंटू 2 केलं तर 2, तसंच 1 इंटू ए केलं तर एच मिळेल ना. त्याच्यावरून ए इज इक्वल टू ए इनवर्स. इथं रिझन पण दिलेत बघा, ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय, आय इंटू ए इज इक्वल टू ए इनवर्स इंटू आय इज इक्वल टू सुद्धा एच. ठीक आहे. बघा आता मग काय, ए इज इक्वल टू ए इनवर्स मिळाला, म्हणजे आपल्याला सॉल्व करायची गरजच नाही ह्याच्या रिझल्टवरून. ए इनवर्स ए इज इक्वल टू ए इनवर्स, आणि आपल्याला काढायचं आहे काय, फाइंड ए इनवर्स. मग तोच रिझल्ट आपण कसं लिहिता येईल, देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स काढायचं आहे आपल्याला. मग ए इनवर्स इज इक्वल टू ए म्हणजे जो काय दिलेला मॅट्रिक्स आहे तोच. त्याच्यावरून आपण कुठलंही ॲडजॉईंट रो किंवा कॉलम न वापरता फक्त त्या ए स्क्वेअरच्या इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स या रिझल्टवरून हे असं सोडवू शकतो आपण. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, सॉल्व द फॉलोइंग बाय इन्व्हर्शन मेथड. दिलेलं जे काय एक्झाम्पल आहे बघा, आता 2 इक्वेशन दिलेत, लिनियर इक्वेशन. हे सोडवायचं आपल्याला कुठल्या इन्व्हर्शन मेथडने, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅट्रिक्स यूज करायचं आहे. तर सोल्युशनमध्ये गिवन दिलेलं जे काय 2 इक्वेशन आहे ते लिहून घेऊया. 2x + y इज इक्वल टू 5. सेकंड इक्वेशन 3x + 5y इज इक्वल टू -3. आता हे इक्वेशन काय मॅट्रिक्स फॉर्म लिहा. द मॅट्रिक्स फॉर्म इज काय फॉर्म आहे मॅट्रिक्स, ax इज इक्वल टू b. त्याच्यामध्ये आता ए काय, एक्स काय आणि बी काय हे लिहूयात. वेअर ए इज इक्वल टू, बघा आता ए हा मॅट्रिक्स असणार आहे, 2x2 ऑर्डरचा मिळतो आपल्याला, पण काय एक्स आणि वाय या व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स असेल. एक्सचा कोएफिशियंट 2, सेकंड इक्वेशनमध्ये 3, नंतर वायचा कोएफिशियंट 1, सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 5. कॅपिटल एक्स व्हेरिएबल, स्मॉल एक्स आणि वाय व्हेरिएबलचा, आणि बी कॉन्स्टंट 5 आणि -3. ठीक आहे. आता बघा आपण काय करूयात, मग जो का मॅट्रिक्स ए आहे त्याचा डिटर्मिनंट सॉल्व करूया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, सॉल्व करूया 2x2 ऑर्डरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 5 2 इंटू 5 10 -3 इंटू 1 3, 10 - 3 इज इक्वल टू 7, नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मिळतो, म्हणजे त्याचा आपला इन्व्हर्स काढता येतोय, इन्व्हर्स एक्झिस्ट होऊ शकतोय. ठीक आहे. आता 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट ॲडजॉईंट मेथडने सॉल्व करता येईल, आणि ॲडजॉईंट 2x2 असेल तर डायरेक्ट काढता येईल. काय करणार, जो काय मॅट्रिक्स आहे कसा काढणार, ॲडजॉईंट डायगोनल एलिमेंट चेंज करायचे. तर डायगोनल एलिमेंट चेंज केल्यावर काय होईल बघा, 2च्या ठिकाणी 5 आणि 5च्या ठिकाणी 2, आणि नॉन डायगोनल एलिमेंटचे ओनली साईन चेंज करायचे आहेत, -3 आणि -1. त्याच्यावर आपल्याला मिळाला हा ॲडजॉईंट. तेच लिहिले बाय ॲडजॉईंट मेथड. काय फॉर्म्युला ॲडजॉईंट काढण्यासाठी, ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे, ॲडजॉईंटची व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू पुटअप करूयात. ए इनवर्स इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करूयात. 1 डिवाइड बाय डिटर्मिनंटची व्हॅल्यू 7, ॲडजॉईंट एची व्हॅल्यू पुटअप केली. नंतर बघा 9, मॅट्रिक्स फॉर्ममधलं इक्वेशन लिहूयात. ax इज इक्वल टू बी. काय करायचं आहे, इक्वेशनला प्री मल्टिप्लाय बोथ साईड, दोन्ही साईडला काय करायचं आपल्याला, ए इनवर्सनी मल्टिप्लाय करायचं आहे. प्री म्हणजे आधी, ए इनवर्स ॲज इट इज राहील, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स ॲज इट इज राहील, ए इनवर्स इंटू बी, ए इनवर्स इंटू ए आय रिझल्टवरून लिहिलं इथं. ठीक आहे. इज इक्वल टू इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, आय इंटू एक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स, कुठल्याही मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, एक्स इज इक्वल टू, आता बघा ए इनवर्सची व्हॅल्यू काढली आपण, 1 डिवाइड बाय 7 इंटू मॅट्रिक्स 5 - 1 -3 2, बी कॉन्स्टंट मॅट्रिक्स 5 -3. कॅपिटल एक्स म्हणजे काय, व्हेरिएबल एक्स आणि वाय. 1 डिवाइड बाय 7 ॲज इट इज ठेवूयात. आता हे 2 मॅट्रिक्स आहेत, 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन काय करणार बघा, या R1नी एकच 2 रो आहेत आणि इथे एकच कॉलम आहे, ह्या C1ला मल्टिप्लाय 5 इंटू 5 25, नंतर -1 इंटू -3 -3 +3, सेकंडनी मल्टिप्लाय -3 इंटू
5 minus 15, 2 into minus 3 minus 6 is equal to 1 divided by 7 as it is. 25 plus 3 28 minus minus plus 21. ठीक आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू इज इक्वल टू, आता 1 डिवाइड बाय 7 आतमध्ये घेऊन जा, 28 डिवाइड बाय 7 मायनस 21 डिवाइड बाय 7 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते आपल्याला 4 minus 3. हे एक्स वाय कॅपिटल एक्स इज इक्वल टू असणार आहेत, बरोबर. आता हे काय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस, त्याच्यावरून एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 4 आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल -3. कुठल्या मेथडने सॉल्व केले आपण? इन्व्हर्शन मेथडने सॉल्व केले. काय केलं त्यासाठी आधी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून घेतलं ए बी एक्स, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, ॲडजॉइंट काढला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली, नंतर ए एक्स इज इक्वल टू बी या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय करून एक्सची व्हॅल्यू काढली आपण. तर एक्स म्हणजेच व्हेरिएबल असणार एक्स, स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, थर्ड. इफ ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिला आणि काय सांगितलं, अप्लाय 1 चेंजेस R2, देन सेकंड दुसरा सांगितलं ट्रान्सफॉर्मेशन C1 चेंजेस C1 प्लस 2 C3 ऑन ए. ए ह्या मॅट्रिक्सवर अप्लाय करायचं दोनच ट्रान्सफॉर्मेशन. मग सोल्युशनमध्ये बघा गिवन ए इज इक्वल टू मॅट्रिक्स लिहिला, पहिला चेंज करायचं बाय R1 चेंजेस R2, चेंज व्हायला त्यामुळे साईन काढलं ए इक्वॅलेंट टू फर्स्टच्या ठिकाणी सेकंड, सेकंडच्या ठिकाणी फर्स्ट, या दोन्ही रोची आदलाबदल केली, त्याच्यावर बघा हे मिळालं फर्स्ट. आणि त्याच ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर सेकंड चेंज करायचं काय, C1 म्हणजे कॉलम, पहिला कॉलम चेंज करायचा आहे, म्हणजे फर्स्ट चेंज करायचं आहे, सेकंड आणि थर्ड ॲज इट इज राहतील. मग लिहिताना काय करणार, सेकंड आणि थर्ड लिहिणार आणि पहिला चेंज होणार आहे. मग त्यासाठी काय सांगितले खरं, त्या पहिल्या कॉलममध्ये ॲडिशन करा, तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय 2 टाइम्स, तिसऱ्या कॉलमला 2 टाइम्स मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचे. म्हणजे पहिलं C1चा एलिमेंट 3 प्लस 2 इंटू C3चा एलिमेंट, C3 कॉलमचा एलिमेंट इथं चुकून मिस्टेकनी झाले, C2 दिले एक्झाम्पल्समध्ये पण C2. आता C1 3 प्लस 2 इंटू C2चा एलिमेंट -2, नंतर C1 एलिमेंट 1 प्लस 2 इंटू C2चा एलिमेंट 2, हे बाकीचे सेकंड आणि थर्ड ॲज इट इज राहणार आहे. ते आता बघा 2 इंटू -2 -4 प्लस 3 -1 मिळाला, 2 इंटू 2 4, 4 प्लस 1 5, हे दोन्ही C2 आणि C3 ॲज इट इज राहतील, त्याच्यावरून हा चेंज इक्वॅलेंट. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा, वर्ड प्रॉब्लेममध्ये दिलं आहे, 3 चेअर्स अँड 2 टेबल्स कॉस्ट रुपीज. म्हणजे आता 3 चेअर आहेत, म्हणजे 3 खुर्च्या आणि 2 टेबलाची किंमत सांगितली बघा, का किती दिली, ₹1850. नंतर 5 चेअर्स अँड 3 टेबल्स कॉस्ट, म्हणजे 5 चेअर आणि 3 टेबल, त्याची परत आपल्याला रुपीज सांगितली, त्याची परत किंमत सांगितली, किती दिली बघ, 2850. त्याच्यानंतर विचारलं की आपल्याला फाइंड द कॉस्ट ऑफ 4 चेअर अँड 1 टेबल बाय युझिंग मॅट्रायसेस. म्हणजे आपला कॉस्ट म्हणजे किंमत विचारले 4 खुर्च्यांसाठी आणि 1 टेबलसाठी. ठीक आहे. मग आता हे दिलेलं जे काही वर्ड प्रॉब्लेम आहे ते आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे, नोटेशन आपल्याला घ्यायचे आहेत. मग आता लेट द कॉस्ट ऑफ 1 एका बघूयात, 1 चेअर आणि 1 टेबल, त्याची किंमत मानूया ₹X अँड Y. ठीक आहे. एक्स आणि वाय, एक्ससाठी मानले. आता पण इथं काय ती दिलं, 3 चेअर्स म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला 3x, 2 टेबल्स म्हणजे 2y, टेबलसाठी काय घेतले आपण व्हेरिएबल y आणि चेअरसाठी x, त्याच्यावरून 3 + 2y इज इक्वल टू, या दोन्हीचे ॲडिशन आहे, इज इक्वल टू किती सांगितलेत पैसे, 1850. नंतर सेकंड इथं दिलं सेकंड इक्वेशन, 5 चेअर्स 5 चेअर 5 खुर्च्या म्हणजे त्याचे x आहे ना, 5x. नंतर 3 टेबल्स म्हणजे y घेतले आपण टेबलसाठी, 3y इज इक्वल टू, त्याचे रुपीज सांगितलेत 2850. आले. आता हे इक्वेशन लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये द मॅट्रिक्स फॉर्म इज AX इज इक्वल टू B. ए हा काय असणार आहे, एक्स आणि वायचे कोएफिशियंटचा मॅट्रिक्स, 3 2 3 2. सेकंड 5 3 5 3. कॅपिटल एक्स स्मॉल
असणार आहेत एक्स वाय. बी कॉन्स्टंट म्हणजे जे काही रुपीज 1850 2850. ठीक आहे. आता मग काय जो काय ए आहे 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंटमध्ये लिहूयात. तो डिटर्मिनंट सॉल्व करूया. 3 × 3 9 मायनस 5 × 2 10. 9 - 10 - 1 नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. ए इन्व्हर्स एक्झिस्ट. त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट झाल्यानंतर बघा आपल्याला ॲडजॉइंट ए काढायचा आहे. ए मॅट्रिक्स आहे त्याची काय करायचे तर आपण डायगोनल चेंज करायचे तर नॉन डायगोनलचे ओनली चेंज करायचे. ठीक आहे. साईन चेंज केले. मग आता बाय ॲडजॉइंट मेथडचा फॉर्म्युला लिहिला. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1. ॲडजॉइंटची व्हॅल्यू काढली आहे बघा ते लिहिली त्या. मग त्याच्यावरून -1 आतमध्ये घेऊन जाऊया. साईन चेंज होईल. प्लस असलेले मायनस आणि मायनस असलेले प्लस. त्याच्यावरून +3 असलेले -3 मायनस आत गेल्या मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस हे प्लस असलेल्या मायनस. त्याच्यावरून आपल्याला मिळाला ए इन्व्हर्स. नंतर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये ए एक्स इज इक्वल टू बी. प्री मल्टिप्लाय करूया बोथ साईडला ए इन्व्हर्सनी. मग ह्या इक्वेशनला ए इन्व्हर्स इंटू ए एक्स, ए इन्व्हर्स इंटू बी, ए इन्व्हर्स इंटू ए, आयडेंटिटी मॅट्रिक्स आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. एक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठल्याही मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी मॅट्रिक्स मिळाला. एक्स म्हणजे स्मॉल असतील व्हेरिएबलचा मॅट्रिक्स एक्स वाय. ए इन्व्हर्स काढून घेतला आहे त्याची व्हॅल्यू पुटअप केली. बी कॉन्स्टंट म्हणजे रुपीज दिले होते. ठीक आहे. आता काय करायचं बघा एक्स वाय इट इज राहील. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पहिला रो आणि कॉलम म्हणजे या R1नी C1 एकच कॉलम आहे इथं -3 × 1850ला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू एवढी मिळते. मायनस बघा वजा 5550. नंतर 2850ला मल्टिप्लाय केली तर 5700. फर्स्ट या R1नी C1ला मल्टिप्लाय नंतर या R2ने C1ला मल्टिप्लाय 5 × मल्टिप्लाय 5नी याला मल्टिप्लाय करा 1850. त्याच्यावरून त्याची व्हॅल्यू मिळते 9250. वजा 3ने 2850ला मल्टिप्लाय करा तर व्हॅल्यू मिळते -5550. ठीक आहे. मग आता एक्स वाय ॲज इट इज राहील. हे मायनस आणि प्लस त्याच्यावरून 150 व्हॅल्यू मिळते. नंतर 9250 वजा 5550 700. बरं त्याच्यावर आपल्याला एक्स आणि वाय व्हॅल्यू मिळते. इक्वॅलिटी बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. एक्स इज इक्वल टू 150 नंतर वाय इज इक्वल टू 700. काय मग आपल्याला काय विचारले द कॉस्ट ऑफ 4 काढले काय 4 एकासाठी काढले आपण खरं काय लिहिलं तर 1 टेबलसाठी. पण आता इथं विचारले काय 4 चेअरसाठी द कॉस्ट ऑफ 4 चेअर्स अँड 1 टेबल इज. आता एकासाठी 150 आहे आणि एका टेबलासाठी 700. तर आपल्याला काय काढायचं आहे 4x. एक्स एकासाठी एक असल्यामुळे आपण एक्स लिहिले. जर 4 असेल तर 4x 4ने मल्टिप्लाय करायला 4x येईल. 4 × एक्सची व्हॅल्यू 150 मल्टिप्लाय करा. 4 × 150 जर मल्टिप्लाय केली तर 600 व्हॅल्यू येते. ठीक आहे. नंतर पण त्या दोन्हीची जर ॲडिशन करून जर बघितली तर हे 600 आणि 1 टेबलची व्हॅल्यू 700 1300. तर त्या दोन 4 चेअर आणि 1 टेबलची प्राईस आपल्याला मिळते 1300. ठीक आहे. बघा या टाईपमधलं लास्ट क्वेश्चन एक्झाम्पल. इफ ए इज इक्वल टू 4 5 2 1 त्यावरून सांगितले शो दॅट ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 6 इंटू ए मायनस 5 इंटू आय. आता हे शो दॅट दाखवायचं असेल किंवा प्रूव्ह दॅट दाखवायचं असेल तर एक्झाम्पल काय LHS आणि RHS दोन्हीची व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. मग आता LHS जर बघितलं तर काय असणार आहे ए इन्व्हर्स. आता ए इन्व्हर्स काढूयात. मग आता ए इन्व्हर्ससाठी कुठल्या मेथडने तर 2x2 ऑर्डरचा म्हणजे ॲडजॉइंट मेथडने सोपं जाईल. दिलेल्या एक्झाम्पल लिहून घेतलं ए इज इक्वल टू मॅट्रिक्स तो डिटर्मिनंटमध्ये लिहिला. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 1 4 मायनस 2 × 5 10. त्याच्यावर व्हॅल्यू मिळते -6 नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. मग आता ॲडजॉइंट मेथडने काढता येईल फॉर्म्युला लिहूया. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. ए इन्व्हर्स 1 डिवाइड बाय डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे -6. फक्त राहिला काय ॲडजॉइंट. कसं काढणार हा ॲडजॉइंट इथं आहे बघा 4 आणि 1 डायगोनल एलिमेंट अदलाबदल चेंज करायचे 1 आणि
4 आले का. नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन चेंज करायचे, -2 आणि -5 झालं. हे काय काढलं आपण ए इनवर्स. आता हे -6 आहे, 1/6 आहे, त्यामुळे मायनस नको आहे, आतमध्ये घेऊन जा, साईन चेंज होईल, प्लस असलेले मायनस आणि मायनस असलेले प्लस, प्लस व्हॅल्यू आहे मायनस झाली, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस असलेली व्हॅल्यू मायनस. त्याला इथे इक्वेशन 1 म्हणूया, किंवा हे साईड काय झाली आपली ए इनवर्स म्हणजेच LHS साईड झाली. ठीक आहे. सेकंड RHS साईड काय मग 1/6 इंटू A - 5 इंटू I. 1/6 ॲज इट इज ठेवा. A मॅट्रिक्सची व्हॅल्यू 4 5 2 1 -5 ॲज इट इज I म्हणजे काय असणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स दिली नाही व्हॅल्यू म्हणजे कसं लक्षात ठेवणार तुम्ही, 2/2 ऑर्डरचा लिहायचा 1 0 0 1. 4/6 ॲज इट इज हा मॅट्रिक्स ॲज इट इज 5 ने मल्टिप्लाय करा, 5 0 0 5. दोन मॅट्रिक्सचे फ्रॅक्शन 1/6 ॲज इट इज राहील. 4 करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे, 4 - 5 - 1, 5 - 0 5, 2 - 0 2, 1 - 5 -4, 1/6 A - 5 इंटू आयची व्हॅल्यू मिळाली बघा. मग आता इक्वेशन फर्स्ट इनवर्स आणि याची व्हॅल्यू सेम आहे, मग त्याच्यावर म्हणू शकतो LHS इज इक्वल टू RHS, किंवा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जे काय शोधात होते ते इक्वल झाले.